मतीन बडेलच्या कुटुंबियांना घर बांधून देणार इम्तियाज जलील यांची घोषणा आहे। अशोक खरात, संजय शिरसाट यांचे नातेवाईक असा दावा इम्तियाज जलील यांनी केलेला आहे। या सगळ्या संदर्भात इम्तियाज जलील यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। तुम्ही घर द्यायचं म्हणताय, कारण त्या आईवडिलांचा काय दोष असं देखील तुम्ही म्हणताय, काय भावना? नाही, काय आहे की सुप्रीम कोर्टाने याच्या बाबतीत तो खूप एक चांगला निर्णय दिला होता आणि सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस जे आहे गवई साहेब त्यांनी 2024 मध्ये जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये दररोज JCB घेऊन लोकांचे घरं पाडण्यात येत होते, तर सुप्रीम कोर्टाने याच्या बाबतीत तो सविस्तर चर्चा करून एक खूप चांगला निर्णय दिला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की हे कितपत योग्य आहे की एका माणसावर काहीतरी आरोप होतो आणि ते आरोप झाल्याच्या तुरंत त्याचं सगळं घर पाडण्यात येतं। त्या घरमध्ये राहणारी एक फॅमिली असते, ते इंडिव्हिज्युअल नसतं। त्या फॅमिलीचं काय दोष असतं आणि जोपर्यंत कोर्ट हे सिद्ध करत नाही की ते आरोपी दोषी आहे का नाही आहे, तर त्याच्या अगोदरच जाऊन हे जे कल्चर सुरू झालेला आहे आपला JCBचा, ते कुठेतरी थांबायला पाहिजे, हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं। जे काही आहे माझ्यावर जे प्रकारचे आरोप आहे ना, ते आरोप करणारे लोक जे आहे ना त्यांचा काय अधिकार आहे? ते ना इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्स आहे ना, ते पोलीसच्या रोलमध्ये आहे किंवा ना ते कोर्ट मध्ये जजच्या रोलमध्ये आहे। अशा प्रकारचे बिनबुडावाचे आरोप करणारे खूप सारे, आणि सिद्ध झाला तर तुम्हाला जे शिक्षा द्यायची आहे मी भोगायला तयार आहे ना। माझ्या मनात मला माहित आहे की मी कसल्याही प्रकारची काही चूक केली नाही आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।